सांगितलं किंवा रास्पबेरी पाय मध्ये प्रोग्रामिंग वगैरे असेल, तर ती जी चिप आहे त्या चिपचं प्रोग्रामिंगसाठी काही वेगळे स्कोप्स किंवा वेगळं असं काही ब्रांच किंवा एरिया असं काही आहे का आमच्या विद्यार्थ्यांसाठी पर्टिक्युलरली? हा भाग माझ्या वाटते ऍप्लिकेशनचा झाला. बोर्ड्स आर रेडी, माइंडमध्ये तुमची आयडिया रेडी आहे आणि जस्ट कनेक्ट द थिंग्स अप्रोप्रिएटली आणि युअर डन. दिस इज ऍप्लिकेशन साइड. ह्यामध्ये डेव्हलपमेंट साइडला मेकॅनिकल इंजिनिअरिंग काही वाव आहे का? दिस इज माय क्वेश्चन. एक चांगला प्रश्न विचारला. माझा आन्सर कदाचित जरा वेगळा असेल. आता गंमत काय आहे की आमच्याकडे काय असतं माहिती आहे का, कुठलीही नवीन टेक्नॉलॉजी आली की त्याचा एवढा उदो होतं त्याला खरंच लॉंग टर्मला किती उपयोग आहे ते माहित नाही. जसं आमच्याकडे आता वाढ चाललंय सेमी कंडक्टरचं आहे ना, प्रत्येक जण म्हणतो सेमी कंडक्टर. आता मीच मागच हे केलं होतं की आणि म्हणजे विचार केला की तुम्हाला गंमत सांगायची म्हणजे 6 महिन्यापूर्वी मी सेमी कंडक्टर वाढ किती चाललंय बघा. 6 महिन्यापूर्वी मी सुरतला गेलो होतो. तिथे आपल्या इथे विचारक म्हणून एक कंपनी आहे, तिने पहिला लहानसा बोर्ड बनवलेला आहे, म्हणजे भारताचा इंडियन मेडचा आहे, मग खास भागासाठी म्हणजे मी ते सुरतला गेलो होतो. तर त्यावेळी तिथे बसल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की आमचं गुजरात सरकार आहे तिथं आम्ही सेमी कंडक्टर इंडस्ट्रीचं नॉलेज आम्हाला लहान मुलांना द्यायचं आहे. ठीक आहे, लहान मुलांना म्हणजे कुठलं आमची सिलेबस तयार केला तेव्हा 5वी 6वीच्या मुलांना. ते ज्यावेळी मी सगळं बघितलं त्या विचार केला की अरे म्हणलं या मुलांना समजणार आहे का आपण त्याच्यावर काय लागतं, तिची बुद्धी केवढी आहे. ठीक आहे, म्हणजे मला ते म्हणजे शॉकिंग होतं. मी मागं ते ह्याच्यामध्ये पण आर्टिकल लिहिलं होतं की अखंड सिंगापूरमध्ये, ठीक आहे, जगामधले 20% चिप तिथे तयार होतात. किती? 20% चिप तयार होतात आणि तिथे काम किती करतात त्या कंपन्यामध्ये? 10,000. कॅन यू इमॅजिन? म्हणजे हे आमच्या डोळ्यापुढे येत नाही. आता ज्यावेळी सेमी कंडक्टर मध्ये पण चिप वगैरे मध्ये पण आपला देश पुढे चालला, म्हणजे ज्या लेवल चाललाय त्याच्या पुढे 10 पटीने चायना वगैरे पुढे आहे. तर गंमत एक सांगतो, आपल्याकडे प्रॉब्लेम काय आहे, त्या सेमी कंडक्टरच्या नादालाच लागू नका. आपण ताकद वाया घालवतोय, खऱ्या अर्थाने ताकद वाया घालवतोय. जी म्हणतो आपण सेमी कंडक्टरचा आले वारं वगैरे, तर ते एका दृष्टीकोनात चुकीचं आहे. कारण का मार्केटला सेमी कंडक्टर आहे तर रेडीमेड विकत मिळतं, त्याचे घेऊन तुम्ही इम्प्लिमेंटेशन करा ना. आज तुम्ही जे मायक्रो कंट्रोलर वगैरे जे म्हणता ढिगाने पडले, कचऱ्याने पडले, पार आपल्या गाव पातळी मिळायला लागलंय, त्याला तुम्ही ऍप्लिकेशन तयार करून विका. तुम्ही सेमी कंडक्टर चिप तयार करून करणार काय? काहीच करू शकत नाही तुम्ही. म्हणजे फॅक्ट आहे. काय करणार तुम्ही सेमी कंडक्टर चिप मॅग करून? त्याच्याऐवजी मार्केटमध्ये ऑलरेडी जे सेमी कंडक्टरचे वेगवेगळे डिव्हाइस वगैरे आहेत, म्हणजे जे वेगवेगळे आयसी वगैरे आहेत, हे वापरा आणि ते मेकॅनिकल मशीन मध्ये टाका, त्याचं ऑटोमेशन करा. त्याची किंमत म्हणजे 1000 पटीने वाढते ना. त्यामुळे कसं आहे की सगळ्यात मस्त मेकॅनिकल इंजिनिअरला सगळ्यात चांगला वाव हे आहे की त्यांनी प्रोग्रॅमिंगची भीती बाजूला काढा. ठीक आहे, प्रोग्रॅमिंग शिका. चिप कोण बनवायचे ते बनवू दे, आपण प्रोग्रॅमिंग मस्त करायचे आणि त्या चिपचा वापर करून एखादी वस्तू चिप मध्ये कसं बनवून आपण विकू शकून आपलं प्रॉडक्ट जगभर कसं पोहोचवू, ह्याच्यावर भरपूर वाव आहे. म्हणजे जगामध्ये जेवढ्या तुमच्या आसपास जेवढ्या मशीन दिसतात त्याच्यामध्ये चिप कशी टाकता येते एवढा फक्त विचार करायचा. सध्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग जे आहे हे तुम्ही लोकच परत भारताला परत बाहेर काढू शकता. म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग हब म्हटलं कारण सगळं मेकॅनिकल हातात आहे. मी कित्येक वेळा म्हणत असतो मेकॅनिकल म्हणजे कशी राजा ब्रँच आहे, उदार ब्रँच, हे आपल्या बरोबर सगळ्यांना पोचते. आणि आमच्या आयटीची म्हणजे आप मतलब आपण पोटी एकटंच जगणार, एकटंच खाणार, एकटंच मारणार. बघा की त्याला वारं बघा पुण्यामध्येच आहे, फार आपल्या कोल्हापूरकडून आलंय. कुणी आता आमचे दोस्त आहे, काय शिक्षण नाही, 10वी पास झालेले आहे. ठीक आहे, 2 लेख मशीन टाकले, संसार उभा केला. कशामध्ये मेकॅनिकल झालं, आयटी मग आहे कसं काय अशा. तर आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग हब बनवायची म्हणजे ही सगळ्यात उत्कृष्ट संधी आहे. आयटीच्या विद्यार्थ्यांनी मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांनी काय करा, प्रोग्रॅमिंगची थोडी भीती घालवा आणि अजिबात अवघड नाही, लहान लहान सिस्टम बनवायची शिका. ठीक आहे, दुनिया आपली जर लक्षात ठेवायची, अतिशय मोठा स्कोप आहे. आणि प्रोग्रामिंग शिकायला सगळ्यात सुरुवात तुम्ही आर्डिनो पासून करा, कारण इथून पुढे 5-6 वर्षांचं सगळं आर्डिनो बेस्ड प्रोग्रामिंग येणार आहे. ठीक आहे, म्हणजे आर्डिनो आयडी बेस्ड म्हणतोय मी. ठीक आहे, त्यामुळे एकदम सोपं आहे. थँक्यू सर. अजून काय विचारायचं का?